श्री अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपात खजिन्यावरील श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात येते. परंतु गरुड मंडपाच्या दुरुस्तीच्या कामामुळे मंदिराच्या प्रांगणात कारंजा चौकात श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यासाठी उभारलेल्या गणेश मंडपाचं आणि श्रींसमोर केलेल्या सजावटीचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत उद्घाटन करत श्रींची मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, माजी उपमहापौर महेश सावंत, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, माजी नगरसेवक आदिल फरास आदी उपस्थित होते. यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. यावेळी बोलताना नामदार हसन मुश्रीफ यांनी राजू मेवेकरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून चालवण्यात येणाऱ्या अन्नछत्र उपक्रमाचं कौतुक केलं. त्यांनी आज गणरायाकडे कागलच्या जनतेनं पुन्हा एकदा सेवेची संधी द्यावी असं साकडं घातल्याचं सांगितलं. पुढील वर्षी गरुड मंडपातच श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व्हावी, यासाठी गरुड मंडपाचं काम गतीनं पूर्ण करावं असं त्यांनी जिल्हाधिकारी आणि देवस्थान समितीच्या सचिवांना सूचित केलं. यावेळी श्री महालक्ष्मी भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी, उपाध्यक्ष सुनील जोशी, खजिनदार संजय जोशी, कार्यवाह प्रमोद भिडे, उत्सव प्रमुख ॲडव्होकेट तन्मय मेवेकरी यांच्यासह मंडळाचे संचालक आणि गणेश भक्त उपस्थित होते.